माझा दत्त जयंतीच्या सेवेचा अनुभव आहे. 2011 साली आम्ही कुरोपूरला माऊलींबरोबर ज्यावेळी गुरुचरित्र पारायणाला गेलो होतो. मी बरेच सेवेकरी त्याच्या असतील साक्षीभूत. आणि त्यावेळी माऊली म्हणाले होते की ह्या भूमीमध्ये जे मागाल ते मिळेल. मी खूप नवीन होते, मला एवढं खरं काही कळत नव्हतं, पण योगायोगाने म्हणा किंवा महाराज घेऊन गेले म्हणा मी तिथपर्यंत गेले होते. माऊलींच्या सानिध्यात आम्ही पहिलाच तो सप्ताह केला होता. आणि ते पारायण केल्यानंतर मी मनात मागितलं, कारण माझं थोडं मुलाबाळाचं प्रॉब्लेम होता. आणि मी मनातल्या मनात म्हटलं असेल तर मग बरं माझी ओटी. आणि ते आल्यानंतर मी जॉब करत होते. ते करता करता 2013 मध्ये ज्यावेळी हा दत्त जयंती पूर्ण सप्ताह मी अटेंड केला होता, त्या सप्ताहाच्या वेळी म्हणजे माझ्या स्वतःमध्ये असा प्रॉब्लेम आहे की 3 महिन्याच्या पुढे माझा गर्भ तिथे राहू शकत नाही, जागा नाहीये, ते बाळ जायचं. परंतु महाराजांनी माझ्याकडे इतक्या काही सेवा करून घेतल्या की 2013ला मी पूर्ण सप्ताह, माझं 9 महिने पूर्ण झाले होते, मी माझा हा दत्त जयंतीचा पूर्ण सप्ताह अटेंड केला होता. आणि शेवटी गुरुमाऊलींना मोरेदादांना नमस्कार करून घाटकोपर्यंत तो सप्ताह झाला होता आणि जाऊन ऍडमिट झाले होते. अक्षरशः खोटं सांगत नाही, 2013ला माझी मुलगी अक्षरशः दत्त जयंती 12/19/40ला तिचा जन्म झाला होता. महाराज आहे, फक्त आपण त्यांच्यापर्यंत जायचं कसं. आणि तेव्हापासून शपथ घेतली होती की आता तुमच्या जन्मापासून दूर करू नका. योगायोगाने आम्ही तळेगाव केंद्रात मला असे सेवेकरी मिळत गेले की सतत सेवा होत गेल्या. महाराज करून घेत होते, फक्त आपण जायचं, आपली मनाची तयारी असावी लागते. एवढंच मी सांगेल. एवढं बोलून शब्द पूर्ण करते. श्री स्वामी समर्थ.